तर आशिष सर, तुम्हाला या एक्सपोबद्दल एकंदरीत काय वाटते की कसं इथे सगळं काय ऑर्गनाईज झालं, म्हणजे व्हेन्यूपासून सगळं काही तुम्ही जरा एक डिटेलमध्ये सांगा. आजपर्यंत आम्ही मॅट्रिक्समध्ये भरपूर सारे एक्सपोज केलेले आहेत. प्लस आम्ही भरपूर लोकेशन गुजरात प्लस आम्ही मुंबईमध्ये केलेले आहे. भरपूर सारे एक्सपोज अटेंड केलेले आहेत. पण हा एक्सपो आमच्यासाठी डिफरंट होता, कारण की यामध्ये भरपूर सारे SIs होते प्लस एंड कस्टमर्स दोन्ही मिक्स आपला एक्सपो झालेला आहे. त्यामध्ये भरपूर सारे कस्टमर्स आमचे ज्वेलरी रिगार्डिंग कन्सल्टंट आले होते. प्लस आमचे राज्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमच्या स्टॉलला व्हिजिट केली होती. त्यांना बी आमच्या प्रोडक्ट्सबद्दल भरपूर सारी आम्ही माहिती देऊ शकलो या एक्सपोमुळे. प्लस काही मिनिस्टर्स आम्ही कमिशनर्सांना पण आमचे प्रोडक्ट्स एक्सप्लेन केलेले आहेत. आमचे CCTVचे प्रोडक्ट म्हणा ॲक्सेस कंट्रोल त्यांना ते प्रोडक्ट बघून इम्प्रेस झालेले आहेत. काही CPWDचे कर्मचारी पण आमचे प्रोडक्ट स्टॉलला व्हिजिट करून गेलेले आहेत. त्यामध्ये आम्ही आमचे प्रोडक्ट एक्सप्लेन करून त्यांना आम्हाला पण सॅटिस्फॅक्शन एक झालं त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आलं की ज्यांना जे गोष्टी पाहिजे होत्या टेंडरमध्ये त्या आमच्याकडे मिळत असल्यामुळे ते एक कम्युनिकेशन आमचा एक गॅप जो होता मार्केटमध्ये OEMचा आणि कस्टमरचा, तो गॅप भरून काढण्यात हा एक्सपो यशस्वी झाला आहे असं मी म्हणतो. आणि काय बिझनेस साधारणतः तुम्ही एक्सपेक्ट करता आणि लीड कशा जनरेट झाले? आता आम्ही बघितलं तर आमच्या कमीत कमी एक 4 ते 5 लीड मोठ्या ज्या 380 कॅमेऱ्याच्या प्रोजेक्टच्या लीड्स आहेत त्या ऑलमोस्ट एक लेवलपर्यंत अडकल्या होत्या. काही ब्रँड्सनुसार त्यांना आम्ही इथे येऊन डेमो देऊ शकलो, प्लस आमच्या केस स्टडीज शेअर करू शकलो. त्यानंतर त्यांना जो कॉन्फिडन्स मिळाला तो वेगळा होता. त्यामुळे त्या एक क्लोजरच्या एंडपर्यंत त्या येऊन पोचलेले आहेत. आता 1-2 दिवसात आम्हाला त्याचा रिझल्ट करूनच जाईल. त्यानंतर आम्ही त्या आपल्या गोष्टी आणि भविष्यात जर आम्ही असं काही प्लॅन केलं परत महासेक्युरिटेक एक्सपो परत अरेंज करण्याचा, तर तुम्ही त्यात पार्टिसिपेट कराल का? हो, नक्कीच आम्ही त्यात पार्टिसिपेट करणार, कारण की हा एक्सपिरियन्स आमच्या ओनर जे गणेश जिवाने होते त्यांनी माझ्याशी काही शब्दात सांगितलेलं आहे की अशा एक्सपोमध्ये एवढे पब्लिक येईल हे आम्हाला शंका होती असं सरांचं म्हणणं होतं. पण सरांनी जेव्हा फर्स्ट डेचा रिस्पॉन्स बघितला, इव्हन फुल बारिश पाऊस असे येत असून सुद्धा लोक एवढे आले, त्यांनी एवढं नॉलेज घेतलं, त्याबद्दल ते पण सॅटिस्फाईड होते. त्यांनी नक्कीच म्हणले होते की हे 3 दिवस खूप कमी होते, 1 वीकचा एक आपण शेड्यूल करू शकतो. नेक्स्ट इयरला काही जर मोठे करायचं असेल तर मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, कोल्हापूरमध्ये आपण असा शो करू शकतो. तर ते पार्टिसिपेट करण्याला त्यांनी आम्हाला ऑलरेडी परमिशन दिलेली आहे. थँक्यू आशिष सर, खूप छान तुम्ही प्रतिक्रिया दिली. धन्यवाद सर. आणि फूड क्वालिटी पण सुपर होती, ते पण आम्हाला प्रत्येक कस्टमरकडनं सांगण्यात आलं होतं की फूड सुपर होतं, अरेंजमेंट सुपर होती, प्लस तुमची पार्किंग मॅनेजमेंट व्यवस्थित होती, बाउन्सर्स प्लस तुमचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस एक युनिक होती. हे त्यांना पण खूप आम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला मनापासून आभार मानायचे. धन्यवाद आशिष सर, धन्यवाद.